नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा. या प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या व्याख्यानातील पुष्प 16वे वाचन करीत आहे अनंत साने. पुष्प 16वे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यासंबंधी आपण बोलत होतो. क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीराला जो ओळखतो तो, या शरीरात जो राहतो, जीवात्मा असं आपण तात्पुरतं त्याला म्हणू. क्षेत्र याची व्याप्ती ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी मोठी केली. पृथ्वीवरील कण तिथपासून ते ब्रह्म न धरता ब्रह्म इथपर्यंत जे आहे सृष्ट निर्माण झालेलं त्यालाही त्यांनी क्षेत्र असं म्हटलेलं आहे. त्यामुळे विश्व आपण त्याला म्हणू. तेव्हा विश्वात्मा हाही क्षेत्रज्ञ होतो. तेव्हा क्षेत्र म्हणजे देह आणि ब्रह्मांड, क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा आणि विश्वात्मा. जो अशा क्षेत्राला किंवा क्षेत्रज्ञाला ओळखतो तो ज्ञान प्राप्त करून घेतो किंवा त्याने ज्ञान प्राप्त करून घेतलं असं भगवंतांनी म्हटलं. ज्याला या देहाची आणि विश्वाची जाण आहे तो क्षेत्रज्ञ या अर्थानं काल आपण विचार केला. क्षेत्र हे 36 तत्वांचं आहे हे आपण पाहिलं. त्यातली 29 तत्व ही मूलतत्व आहेत आणि 7 तत्व ही त्या मूलतत्वांचे विकार म्हणून आलेले आहेत. इच्छा, सुख, दुःख इत्यादी हे विकार आहेत. तेव्हा ही 36 तत्व आणि त्यांच्या पलीकडे 37वे तत्व ते ब्रह्म आहे. हा प्रवास जो आहे तो या देहातून त्या जीवात्म्याला ब्रह्मापर्यंत पोचवायचं आहे. असा हा आध्यात्मिक प्रवास आहे. देहात 36 ओलांडून पलीकडे पोचायचं आहे. संबंध अध्यायाची व्यवस्था अशी आहे. क्षेत्र म्हणजे काय हे सांगायचं. क्षेत्र जाणणारा जो आहे ते जे ज्ञान आहे त्याचं स्वरूप सांगायचं. ते ज्ञान कसं नसावं म्हणजे अज्ञान, ते काय आहे ते सांगावं आणि या अज्ञानाचा नाश ज्या विशेष ज्ञानानं होतो ते ज्ञान काय आहे ते शेवटी सांगायचं. त्याला ज्ञेय असं म्हटलेलं आहे. ते जाणून घ्यायचं आहे. शेवटी ते ज्ञेय म्हणजे परब्रह्म. तेव्हा आपला देह, आपली सृष्टी, तिचं ज्ञान, त्या ज्ञानाच्या विरुद्ध असलेलं जे अज्ञान, त्या दोन्हीचा निराश होऊन जे ज्ञेय जाणून घ्यायचं ते ब्रह्म, त्याची व्यवस्था या 13व्या अध्यायामध्ये आहे. हे सांगत असताना हे जे मूळ तत्व आहे त्या संबंधीचा विस्तार ज्ञानेश्वर महाराजांनी भरपूर केलेला आहे. गीता ही सूत्ररूप असल्यामुळे आणि सूत्र याचा अर्थ अल्पाक्षर, रमणीयत्व, कमी शब्दात जास्त अर्थ, सुंदर रीतीने व्यक्त करणं म्हणजे सूत्र. त्यामुळे गीतेतील एकेका पदाचा विस्तार ज्ञानेश्वरानं करणं आवश्यक होतं. मग त्यांनी क्षेत्र म्हणजे काय, त्या प्रत्येक तत्वाचा विस्तार केला. ते जाणून घेणार जे आहे त्या ज्ञानतत्वांचा विस्तार ते करत गेले. त्यापैकी अहिंसा याचा विस्तार थोडासा पाहिला. आचार्योपासना याचा विचार आपण पाहिला. एकूण 18 ज्ञानलक्षणं आहेत. त्यातली काही काल आपण पाहिली, आणखी काही आपण आता पाहू. मग अज्ञानाची लक्षणं आपण पाहू आणि या अज्ञानाला गिळंकृत करणारं जे ज्ञेय परब्रह्माचं ज्ञान आहे ते आपण बघू. तेव्हा कालचं सगळं पार्श्वभूमी दाखल सांगितलं. 7व्या श्लोकापासून ही ज्ञानलक्षणं सुरू झालेली आहे. अमानित्व इत्यादी ती पुरी करत आपण 8व्या श्लोकामध्ये वैराग्य आणि अनहंकार हे जे 2 गुण दिलेले आहेत तिथूनच सुरुवात करू. वैराग्य म्हणजे काय? राग नसणं. राग म्हणजे प्रेम, लोभ. तेव्हा निष्प्रेम असणं, आकर्षण नसणं याचं नाव वैराग्य. आकर्षण असतं विषयासंबंधी, इंद्रियांना मनातून प्रेरणा घेऊन आलेलं. तेव्हा मनातून प्रेरणा न घेता इंद्रियांचा विषयाशी संपर्क न होऊ देणं याचं नाव वैराग्य. मन परावृत्त होतं. कसं परावृत्त? एक दृष्टांत असा दिलाय. वमलिया अन्ना लाड न घोटी रसना का अंग न सुये आलिंगना प्रेताच्या. ओकलूत आपण, आपल्या पोटात ते होतं तोपर्यंत आपलं होतं, चांगलं होतं. ओकलेलं अन्न पुन्हा खा म्हटलं अशक्य आहे. तोंडातली डाळ भांड्यात काढली आणि ती पी म्हणून सांगितलं
अशक्य आहे. तोंडात लाळ घोटू आपण, पण ती बाहेर आली की ती विजातीय वस्तू झाली, त्याज्य झाली. तेव्हा वमलेलं अन्न, ते अन्न ओकून टाकलं की त्याची जशी घृणा येते, तसं इंद्रियाला आणि मनाला विषयासंबंधी वाटतं. तेव्हा याचं नाव वैराग्य. दुसरं म्हटलं की प्रेताला आलिंगन द्या, शक्य नाही. आलिंगन देहाला आपण देत नाही, देहातल्या प्राणाला आपण आलिंगन देत असतो. म्हणजे वैराग्य म्हणजे काय हे त्यांनी इथं स्पष्ट केले. अनहंकार, अहंकार नसणं म्हणजे काय, दोन दृष्टांत त्यातले आपण पाहू. मद्यपा अंगीचे वस्त्र, दारुड्याच्या अंगावरचं वस्त्र, का लेपा हाती ते शस्त्र. चित्रात एक शूर पुरुष काढलाय आणि त्याच्या हातात तलवार दिली आहे. बैलावरती शास्त्र, बैल चाललाय आणि त्याच्या पाठीवरती पोथ्या, त्याचं ओझं बांधलेलं आहे. त्या मद्यपाला त्याच्या अंगावरच्या वस्त्राचं भान नसतं. उंची वस्त्र परिधान केले याचा त्याला अभिमान नसतो, कारण त्याला कळतच नाही. चित्र, त्यातला वीर पुरुष, त्याच्या हातातलं शस्त्र, त्या शस्त्राचा काही उपयोग नसतो, त्याचा अभिमान त्याला नसतो. आणि मी पोथ्या ज्ञानेश्वरी माझ्या पाठीवर घेऊन चाललोय असं बैलालाही वाटत नसतं. धोंडा ठेवला काय आणि ज्ञानेश्वरी ठेवली काय, त्याचं त्याला काहीच नसतं. अहंकार म्हणून त्याच्याजवळ नसतो. म्हणजे त्या विषयामध्ये मनाचा स्पर्शसुद्धा जिथं होत नाही, तेव्हा त्या विषयासंबंधी अभिमान वाटण्याचं काहीच कारण नाही. इतकं मन विषयापासून अलिप्त झालं पाहिजे, असे अनेक दृष्टांत आहेत. त्यानंतर जन्म, जरा, मरण, दुःख, दोष याकडे समदृष्टीने पाहणं हा गुण दिलेला आहे. त्याचा तर विस्तार खूप केलेला आहे. त्यातलं जरा म्हणजे वार्धक्य, या संबंधी महाराजांनी काय म्हटलंय ते आपण पाहू. आधी वर्णन केले जन्माचं सुख, त्यापासून तो दूर असतो. मृत्यूच्या दुःखापासूनही तो दूर असतो. पण वार्धक्याच्या बाबतीत तो बेसावध असतो. या बेसावधीची उदाहरणं देऊन मग तो सावध कसा होतो ते सांगितलेलं आहे. त्याच्या आधी ध्यानात येत नाही. त्याच्याजवळ सौंदर्य आहे, शक्ती आहे, संपत्ती आहे, बुद्धी आहे. यामुळे हळूहळू हे सगळं आटत जाणार आहे, संपत जाणार आहे आणि बेसावध क्षणी कोणीतरी हे सगळं हिरावून नेणार आहे आणि मी इथे निश्चेष्ट पडणार आहे याची जाणीव त्याला नसते. तो त्यातच खुश असतो. त्या खुशीचं वर्णन करताना त्याने असं म्हटले, पद्मदळेची इसाळी भांडताती हे डोळे, माझे डोळे किती सुंदर आहेत, कमलासारखे सुंदर आहेत. कमळाची ते भांडतात एवढे त्यांचे सुंदर डोळे. त्याच्या लक्षात येत नाही की पिकलेल्या पडवळासारखे उद्या होणार आहे. कितीतरी वर्णनं त्यांनी केलेली आहेत. हा देह कसा झिजत जातो आतून आणि बाहेरून, जैसे बाभुळीचे खोड गिरबडूनी जाती सरळ, सरडा चढत जातो आणि जाताना चीक तोंडाने टाकत जातो. ते सबंध झाड असं लिडबिडत जातं. तैसे पिचडी तोंड, तसं शेवटी ते तोंड होतं, लाळ गळत जाते आणि मुद्रा जी आपण फार सुंदर म्हणून आरशात पाहत होतो, तो आरसाही नको आणि ती मुद्राही नको असं होतं. हे त्याला आधी कळतं. आणि यासंबंधी जो सदैव सावध असतो तो काय करतो, तर दिव्या विझण्यापूर्वीच संबंध झाकापाकी करतो. तेव्हा आधीच ऋषीची संपत्ती, ही संपत्ती माझ्यावर रुसून जाणार आहे का, झाकाझाकी वाती न वतती की जे. तेव्हा ही ज्योत मारण्याच्या आधीच ती सर्व व्यवस्था करून राहतो. इतका तो सावध असतो. या बाबतीत म्हटलेलं आहे की गृहीत्वा इव केशेषु मृत्यूना धर्मम आचरे. अरे, मृत्यू तुमच्या झिंजा धरून ओढतो आहे सदैव, हे ध्यानात ठेवा. आता बोलतोय, पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. तेव्हा मृत्यू तुमचे केस धरून ओढतोय तुम्हाला. तेव्हा धर्म प्रत्येक क्षणी करा. पुढच्या क्षणी करीन म्हटलं तरी तो पुढचा क्षण तुमचा नाही. गृहीत्वा इव केशेषु मृत्यूना धर्मम आचरे. हे ज्याला सदैव मृत्यूची जाणीव अखंड असते, तो अमृतमय जगत असतो. आणि मृत्यूचं भान ज्याला नसतं, तो मृत्यूच्या कह्यात दर क्षणी गुंतलेला असतो. आसक्ती, त्यानंतरचा जो गुण आहे तो आसक्ती. कशा संबंधी हे माणसाचं मन कशात न गुंतणं, कशात
मनुष्याचं मन गुंतलं सर्वात जास्त घरादारात, बायका मुलात, मुलाबाळात असं आपलं मन गुंततं. काय दृष्टांत दिलाय पहा. का वृक्षाची सावली वाटे जाता मिळली, घरावरती तेतुली आस्था नाही. दुपारची वेळ आहे, रस्त्यानं चालतोय, वाटेच झाड लागतं, सावली होती. ती सावली जितकी आपली म्हणजे ती आपली नाहीच, पण क्षणभर आपण बसतो ती नाही म्हणत नाही, म्हणून ती आपली म्हणायची. ती सावली जितकी आणि जितका वेळ आपली असते तसं याला घर आपलं वाटतं. घरासंबंधीचं प्रेम फार विचित्र आहे. ते घर काय किमतीचं आहे ते इथं त्यांनी दाखवलं. त्या घरातली मग माणसं सावली सरसीच असे, परी असे हे नेणीचे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. त्या घरातली आपली पत्नी ही कशी आहे? आपल्याच सावलीसारखी आहे. आपली सावली ही आपल्याबरोबर असते, पण ती असते का? तिला स्वतंत्र अस्तित्व असतं का? तिला नसतं. ती नसली म्हणून आपलं काही बिघडतं का? आपलं काही बिघडत नाही. ती सावली फुलांच्या ढिगावर पडली काय आणि गोमयावर पडली काय, शेणावर पडली काय, आपल्याला त्याचं काही नसतं. तेव्हा त्या सावलीचं आपल्याला जसं काही नसतं तसं त्या पत्नीबद्दल त्याला काहीही नसतं, असूनही नसतं. त्याच्या पायाला लगटलेली ती असते, पण लगटलेली असूनही ती त्याची कुणीही नसते. आणि मग घरातली मुलं बाळं आणि प्रजा जी आली ती वस्ती करे आली, का गौरवे बैसली रुखातळी. उन्हाच्या वेळेला झाडाच्या सावलीत हा जनावरांचा कळप येऊन बसतो, सावली धरून बसतो असं आपण म्हणतो. म्हणजे सावलीचा जो आकार, तो आकार घेऊन ते बसतात. तर दुपारच्या सावलीत जी गौरव म्हणजे जनावरं जशी येऊन बसावी तेवढ्यापुरती तशी ही मुलं बाळं आपल्या घरात असतात असं ज्याला वाटलं. हे वैराग्याचेच भाग आहेत पुढचे. वैराग्याचा भाग अनासक्ती आहे. तेव्हा घरादारासंबंधी ज्याला असं वाटतं तो हा. नंतर मग माझ्यावरती अनन्य भक्ती तो करत असतो. भक्ती घरावरती नाही, घरातल्या माणसावरती नाही. भक्ती माझ्यापुरती आहे. मी कोण त्याला माहीत नसतं, त्याने मला जाणलेलं नसतं, त्याने मला पाहिलेलं नसतं, पण त्याच्या मनात मी असतो. देव नावाचा कुणीतरी आहे, त्याचा मी कुणीतरी आहे आणि तो माझं काहीतरी चांगलं करणार आहे. एवढं असलं की भक्तीचा जन्म होऊ शकतो. याला श्रद्धा आपण म्हणतो. तेव्हा श्रद्धा असलेला असा तो अनन्य योगेनं माझ्याशी असा जोडला जातो की तो दुसऱ्या कुणाशीही जोडला जात नाही. सर्वांच्या पासून सुटला, घरातून सुटला. घराच्या सावलीत जनावरसारखी असलेली ती मुलं बाळं त्यापासून तो सुटला आणि मला त्यांनी जोडून घेतलं. अनन्य योगेन भक्ती अव्यभिचारिणी. त्याची भक्ती अशी असते की एकदा माझ्याशी जोडला की तो इतर कोणाशीही जोडून घेत नाही. ही एकाग्रता. काल आपण एकाग्रतेचे 6 टप्पे चढते असे पाहिलेले होते. असा जो आहे तो कुठं जातो तर एकांतात जाऊन राहतो. विविक्त देश म्हणजे एकांत. जनसंवर्धन तो टाळतो. पण त्यांनी म्हटलंय जनसंवर्धन नाही, लोकांच्या गर्दीत तो राहत नाही, तो एकांतात जाऊन राहतो. तुकाराम महाराज जसे भामगिरीवर जाऊन राहिले होते तसं. आणि मग वृक्षवल्ली सोयरेधारे होतात. म्हणजे असलेले घरातले सोयरेधारे हे झाडातल्या सावलीत बसलेल्या जनावरांसारखे. त्यांना सोडतो, तिथं जातो आणि ती झाडं आहेत त्यांना सोयरेधारे करतो. ही प्रक्रिया नीट समजावून घ्या. वृक्ष तुमच्या कुठल्याही भावनेच्या, विचाराच्या, मताच्या आड येत नाही. घरात तुमचे सोयरे भावना आणि विचार यांची चौकशी करतात. हे असंच का, हे असं का नाही, माझं मत असं, तुझं मत तसं. झाड तसं करत नाही, वारा तसं करत नाही, ऊन तसं करत नाही. तिथले झरे, तिथले पाणी तुम्ही म्हणाल तेव्हा ते देतात. तेव्हा हे जे सृष्टीतलं आहे निवांत, त्या निवांततेत त्याला मी सापडतो, माझा आत्मा सावडतो. आणि मी वाचून काही आणिक गोमटे नाही. माझ्यापेक्षा अतिशय सुंदर, चांगलं, सुखकारक, आल्हाददायक, परम पवित्र करणारं, उत्साह देणारं, सदैव आनंदित ठेवणारं दुसरं काहीही नाही. गोमटे
याचा अर्थ तो आहे, ऐसा निश्चयोच पाही जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश. आपण पाहिलं की काया वाचा मने करून म्हणजे आतून येतं, मुखातून येतं, कृतीतून येतं, असं जो सगळे माझे गुण भजतो तो खरा ज्ञानी. दृष्टांत किती रम्य दिलाय तो पहा. रिगता वल्लभापुढे नाही अंगी जीवी साकडे ती कांतेचे निपाडे एक सरळ आजू. कांता आहे, पत्नी आहे, ती पतीकडे निघालेली आहे. पतीच्या शय्येकडे चालली असताना तिला संकोच होत नाही, तिला संकट वाटत नाही, उलट तो एक आनंदोत्सव आहे. या निसंकोच मनानं ती जशी जाते तसा हा माझा भक्त माझ्याकडे येतो. कारण आम्ही दोन उरलेलेच नसतो. पती पत्नी दोन नसतातच, ते दोन दिसतात, एक असतात. त्या आनंदोत्सवाचं सुख भक्त माझ्याकडे येऊन घेत असतो. याचं नाव अनन्य निष्ठा, अनन्य श्रद्धा. नंतर तो अशा ज्ञानाच्या मागे लागतो की जे ज्ञान झालं असताना इतर काही जाणून घ्यावं असं त्याला वाटत नाही. हळूहळू या सृष्टीतून, या मोहपाशातून, या विषयाच्या आकर्षणातून सुटत 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 लोकातून सुटत तो एकांतामध्ये अंतर्मुख होऊन स्वतःच्या आत्म्याशी जेव्हा तन्मय होऊ लागतो तेव्हा अध्यात्मज्ञान नित्यत्वम. नित्य ज्ञान कोणतं? नित्य याचा अर्थ सदैव वाटणारं, सदैव वाटणारं ज्ञान हे अध्यात्म ज्ञान आहे. इतर ज्ञान तात्पुरती जन्माला येतात, परिस्थिती बदलली की संपून जातात. अगदी विज्ञान सुद्धा अध्यात्म हे असं आहे की जे एकदा ऋषीमुनींनी अनुभवलं, जे सृष्टीच्या आधी होतं, सृष्टी असताना आहे, नंतरही असणार आहे, त्याच शक्तीनिशी आहे, सर्वत्र आहे, त्याच तऱ्हेनं आहे. हे ब्रह्माचं ज्यांनी अनुभव घेऊन वर्णन केलं म्हणजे सांगितलं ते अखंड आहे. अशा नित्य अध्यात्माच्या पाठीमागे ते लागतात आणि ते जाणल्यानंतर मग त्यांना त्यातलं तत्वज्ञान कळतं. तत्व ते जे ब्रह्म आहे त्याचं स्वरूप, त्याचा बोध होतो. तो बोध झाला की या सृष्टीचा बोध मावळून जातो. डोळ्यापुढं दिसणारं हे जे सगळं विविध आहे ते निघून जातं. त्या एकाशी ते तन्मय होतात. म्हणजे क्षेत्र, त्याचं ज्ञान करून घेणारा हा क्षेत्रातला जीवात्मा तो हळूहळू या क्षेत्रातून बाहेर पडत क्षेत्र ज्यानं निर्माण केलं त्या मूळ ब्रह्मतत्वापर्यंत पोचतो. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. ते एक वाचून आणि जिये भव सर्वादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. त्या परब्रह्माच्या ज्ञानापुढे इतर सगळी ज्ञानं ही अज्ञान ठरतात. नुसती क्षणिक नव्हे तर ते ज्ञानच ठरत नाही. त्याला ज्ञाना शब्द लावताच येत नाही. नवे जे ज्ञान ते अज्ञान, असं ते अज्ञान ठरतं. आणि मग अज्ञान म्हणजे काय ते सांगायला सुरुवात झाली. मुळामध्ये ज्ञान जे नव्हे ते अज्ञान एवढं गीतेनं म्हटलेलं आहे. सूत्ररूपानं महर्षी व्यास सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे मला विस्तारानं सांगू द्या, किंबहुना हे मला अधिक विस्ताराने सांगू द्या. म्हणजे आपल्यामध्ये काय आहे, नको असलेलं काय आहे ते लोकांना स्पष्ट कळेल. ते सुटलं की चांगल्याला जागा मिळते. म्हणून यांनी त्याला अधिक भर दिलेला आहे. जवळजवळ 250-300 ओव्या याच्यावरती आहेत, ज्याच्यावरती 3-4 शब्दच मुळामध्ये आहेत. अज्ञान कसं आहे? हे अज्ञान ज्ञानसापेक्ष आहे. आपल्या सगळ्या अज्ञानाच्या प्रक्रिया सापेक्ष प्रक्रिया असतात. एकाच्या संदर्भात दुसरं. हे आपण आता वारंवार पाहिले की प्रकाश आहे म्हणून अंधाराची कल्पना, अंधार आहे म्हणून प्रकाश. हे जसं सापेक्ष तसं हे आता आपण अमानित्व, अदंबित्व हे ज्ञान पाहत आलो. त्याच्याबरोबर उलट म्हणजे तो जर मानी नसेल तर हा मानी असणार, तो जर लीन असेल तर हा ताठ असणार, तो जर अहिंसा पाळत असेल तर हा हिंसा पाळणार. हे कळलं म्हणजे बुद्धीला हे कळलं की जे चांगलं आहे त्याच्याबरोबर विरुद्ध जे आहे ते याचं आहे.
हा अज्ञानाचा भाग झाला. पण त्याचं चित्र ज्ञानेश्वर महाराज उभं करतात. पहिलं त्याने असं म्हटले की गर्व हा इतका गर्विष्ठ असतो. गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वावरुनी नूतने तयाची ठाई पुरे अज्ञान आहे. ज्याची गर्वानं मान इतकी उंच आहे त्या पर्वतासारखी झालेली असते की तिथून उतरायलाच हा तयार नसतो. आणखी उंच जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला माहिती आहे गर्वाचं घर खाली हे कळे तोपर्यंत तो संपलेला असतो. पण हे जे अज्ञान आहे ते माणसाला मोठं करतो आणि त्या मोठं होण्यातच याचा विनाश हा निश्चित होतो हे त्यांना सगळं सांगायचे. म्हणून पहिल्यांदा त्यांनी गर्वाचं वर्णन केले. हिंसा कशी असते? दुसऱ्याच्या दुःखात परपीडनातच ह्यांना आनंद कसा असतो. आणि वन्नी वनी विचरे तेथ जळती जैशी जंगमे स्थावरे. वणवा पेटलाय, वन जळते, तिथले पशु पक्षी जळू लागलेले आहेत. तैसे जयाचे निहाचारे जगा दुःख. त्याच्या वागण्यानं ही व्यवस्था जळू लागते, लोकांना दुःख होतं, याला आनंद असतो. 16व्या अध्यायामध्ये पुन्हा आपल्याला हे आसुरी संपत्तीचं वर्णन पाहावं लागेल. तिथं हेच केलंय, मी असा आहे, मी तसा आहे, आज ह्याला मारलं उद्या त्याला मारीन, आज ह्याला लुटलं उद्या त्याला लुटेन, हे मी मिळवलंय ते मी मिळवलंय, सगळं माझं आहे, मीच. हे जे वर्णन आसुरी संपत्तीचं आहे त्याची व्यवस्था इथं झालेली आहे. मारकू मी मारणार आहे, तया ते बहु अज्ञान, तो अज्ञानाचे विधान, हिंसेसी आयतन जयाचे जणे. तो म्हणजे सर्व हिंसा जिथं वस्तीला येऊन सुखरूप राहत असतात असा तो आहे. सर्व हिंसा येऊन राहतात, नंतर मग त्याला याचं दुःख होत नाही. दुःख झालं तर मनुष्य प्रायश्चित्त घेतो, त्यातून बाहेर पडतो. उलट हा म्हणतो की मला आणखी हिंसा करायची होती, मला मिळत नाही हिंसा करायला, म्हणून त्याला दुःख होतं. प्रायश्चित्ताचा प्रश्नच तिथे येत नाही. पुढं पहा वर्णन की उन्मत्तपणा याचा कसा असतो. आणि मातलिया सागरी मोकलिया तरी लाटांच्या येरधारी आंधोळे जेवी. समुद्राच्या लाटा उसळाव्यात आणि समुद्राला असं वाटावं की आपला तीर ओलांडून बाहेर जावं. तसं ह्याच्या देहामध्ये मनामध्ये त्या उर्मी येतात मदाच्या आणि त्या मदामुळं तो स्वतःच फेकला जातो. वर्णन करता करता ज्ञानेश्वर असं सांगतात की ज्ञानानं मनुष्य शांत होत जातो. सगळं तो बाहेरचं आत घेतो, तो स्वतः स्थिर राहतो. अज्ञानानं मनुष्य बाहेर येतो, स्वतःलाही उद्ध्वस्त करतो आणि इतरांनाही उद्ध्वस्त तो करत जातो. या दोन प्रक्रिया ज्ञान आणि अज्ञान या एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणजे कशा आहेत त्याचं स्पष्टीकरण तिथे द्यायला वर्णन केलंय. ना तरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैशी रहाटे जारेसी जावया लागी. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये स्त्रियांची इतकी विविध मानसरूपे आहे की अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यास त्यांच्या पद्धतीनं फार करू नये इतका अभ्यास केला फ्राईडला हातात धरून. तसं नाहीये, साधं आहे की पतीशिवाय एक दुसरा पुरुष आहे, त्याच्याकडे ती रस झालेली आहे, त्याच्याकडे ती जाऊ इच्छिते. अशा वेळेला पतीला ती असं दाखवते की तुमच्याशिवाय कुणावरती माझं जास्त प्रेम नाही, असं त्याच्या सान्निध्यात वागते. म्हणजे त्याला विश्वासात कायमचं ठेवते आणि तिला जे कर्म करायचे ते करते. तसा हा असतो. दंभ वरून तर तो सज्जनतेचा आणतो आणि आतून दुर्जनतेचा कळस तो गाठतो. यासाठी ती उपमा दिलेली आहे. बारीक बारीक अशा कितीतरी स्त्रीविषयक उपमा आहेत. प्राणीजातीशी निष्ठुर थावरी बहुभरू तेवीच नाही एक सरू निर्वाह हो द्या माझी मूर्ती निफदवी. आता हा व्यभिचार कोणत्या संदर्भात दिलाय ते ध्यानात घ्या. हे लोक फ्राईड घेतात, काय संदर्भात ज्ञानेश्वर बोलतात ते पाहत नाही. फ्राईडचा हा दुर्योग आपण केलेला आहे. काय संदर्भात आहे? देवधर्माच्या संदर्भात आहे. देवाच्या बाबतीत हे व्यभिचारी कसे असतात त्याचं वर्णन करताना 5-6 ओव्या आहेत त्या मी वाचतो. माझी मूर्ती निफदवी. भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझी मूर्ती हे तयार करतात, घरात आणून बसवतात. ते घराचे कोणी बैसवी
आपण देवो देवी यात्रे जाय म्हणतात. कोरण्यामध्ये माझी प्रतिष्ठापना करतात. राजा राणी चालले, राजा राणी ट्रॅव्हल्समधून. आम्ही काय करायचं इथं हा तो प्रश्न आहे. ठीक आहे, आल्यानंतर त्याची आमची सेवा करतील. नाही, पुढं असं आहे, नित्य आराधन माझे काजी कुलदेवता भजे पर्व विशेषे कीजे पूजा आणा माझे अधिष्ठान धरी आणि वोसे आनाचे करी. प्रतिष्ठापना माझी व्रत इतर देवदेवतांची पितृकार्यावसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जेतला पाडू आम्हाशी विठ्ठल म्हणतो, कृष्ण म्हणतो, एकादशीच्या दिवशी आम्हाला जरा मान. तेतुलाची नागाची पंचमीशी. नागपंचमी आली की आम्ही सायडिंगला, ते पुढे. चौथी म्हणजे चतुर्थी आली, चौथं मोठकी पाही आणि गणेशाचाच होय. आणि चतुर्दशी आली की दुर्गेची पूजा. नवमी ते मांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वारी बहिर्वा पात्री. भैरवाची पूजा रविवारी करतो. मग आला सोमवार, पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे ऐसा एकलाची आगवे जोगावी जो. अशा तऱ्हेनं हा धर्माच्या बाबतीत व्यभिचारी आहे. अनन्यनिष्ठा त्याची नाही. आपण सगळेच हे करतो, मग आपण व्यभिचारी आहोत का? नाही. आपण या सगळ्या देवता घरामध्ये आणतो. श्रावण, भाद्रपद हे त्यांचे महिने आहेत आणि या सगळ्या एका चैतन्याचीच अनंत विविध रूपती आहेत असं म्हणून त्यांना घरात घेतो. देव घरात आले की घर देवाच होतो आणि त्या देवाच्या घरात आपण राहत असतो. ही जर श्रद्धा असेल तर ती व्यभिचारी नव्हे, ती श्रद्धाविहीन. कारण ते खेळायला गेलेच बाहेर, आम्ही घरात राहतो. पूर्वी तर हे देव खरोखरीच घरात येताना पावलं उमटवीत ती लक्ष्मी येत असे. उंबरठ्यावरचं माप ओलांडून ती येत असे. आतून ती कनिष्ठा येते, इकडून ती ज्येष्ठा येते आणि ती विचारते, कोणत्या पावलानं आलीस? ती सांगते, सोन्या मोत्याच्या पावलानं आले. त्याची भेट होते आणि तिथे ते गणेश बाळ बसतं. 1.5-2 दिवस काय बसायचं ते. या सगळ्या ज्या श्रद्धा आहेत, या श्रद्धा या उत्कृष्ट श्रद्धा आहेत, पण पवित्र श्रद्धा आहेत. या व्यभिचार नव्हे. ह्याच्या मनात श्रद्धाच नाही आणि जो देखावा करतो आपल्या धर्मभावनेचा, त्याबद्दल हे लिहिले. आणि यादव काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या वेळेला याचं बंड माजलेलं होतं. काल मी सांगितलं की धर्मशुद्धीकरण हे पहिलं काम ज्ञानेश्वरांचं आहे. त्यांच्या अवताराचं ते त्यांनी पुरं केलं. दुसरं वर्णन आहे ते विद्वान पंडित धर्मक्षेत्रातले, त्यांचं वर्णन आहे. मनात देवासंबंधीची श्रद्धा नाही, पण उपनिषद पाठ आहेत. अध्यात्म ज्ञान चोख आहे. योगशास्त्र पचनी पडलेलं आहे. पुराण मुखोद्गत झालेले आहे. ज्योतिषशास्त्र घरी पाणी भरत आहे. मी ओवी वाचत नाही, अर्थ फक्त सांगत जातोय. शिल्पशास्त्रामध्ये ते निपुण आहेत. एवढंच नव्हे तर सूपकर्मही त्यांना उत्तम येतं. कारण नैवेद्य दाखवावं लागतं देवाला. त्या सूपकर्मी प्रवीण असे हे कोकशास्त्र माहिती आहे, कामशास्त्रीय माहिती आहे, शास्त्रामधलं तेही पुन्हा महत्त्वाचं नीती माहिती आहे, वैद्यक माहिती आहे, काव्य नाटकं माहिती आहे, श्रुतीची चर्चा करता येते. निघंटू म्हणजे शब्दकोश, तोंडपाठ आहे. काय नाही त्यांच्याजवळ. चांगदेव हे असे होते. चांगदेवानी सगळं शिकून घेतलं आणि शेवटी विचारलं की आता शिकायचं काय राहिले, आता मी काय करू. ही अवस्था ज्याची विद्येने येते त्याला एक अक्षरही कळत नाही असा त्याचा अर्थ आहे. विद्येनं परिपूर्णता आणि तृप्ती, कृतार्थता यावी, त्याच्याऐवजी हा आता मी काय करू. सिकंदराचं जे झालं, इतकं जिंकलं की जिंकायला उरलं नाही म्हणून तो म्हणतो. गझनीच्या मोहम्मदाचं तेच झालं. विद्येचं हेच हे करतात आणि मग त्याला काय उपमा दिली आहे. मोरा अंगी असेसे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. मोर आहे, भला मोठा पिसार आहे, अनेक पिसा आहेत. प्रत्येक पिसावरती डोळा आहे, सुंदर डोळा आहे. काय रंगसंगती असते, कसे फिरते रंग असतात त्याचे. पाहावं आणि नेत्राला आल्हाद वाटावा इतके डोळे, पण एका डोळ्यालाही दिसत नाही, सगळे आंधळे. तसे हे इतके डोळे, त्याचे इतके डोळे ओझं वाहत आहेत, काही उपयोग नाही.
असे हे विद्वान, त्याला परीख पंडित म्हटलेलं आहे. त्या काळात हे फार होतो. त्या काळात तेवढं आपलं काही चुकलं तर प्रायश्चित्त घ्या. प्रायश्चित्तावरचे ग्रंथ, जर प्रायश्चित्त आपण घ्यायचं ठरवलं तर दिवसाकाठी 30-30, 40-40 प्रायश्चित्त घेण्याची व्यवस्था करून ठेवली होती. म्हणजे दिवसाकाठी 40दा चूक करण्याची व्यवस्था करून ठेवली होती. करा पातक, आहे आमच्याजवळ प्रायश्चित्त. असं ज्या वेळेला धर्माचं काहीतरी वेडवाकडं होतं, त्यावेळेला संतांचं अंतःकरण पिळवटून येतं आणि ते सांगतात, याचं नाव धर्म नव्हे. धर्माची दृष्टी वेगळी असते. एकच ती दृष्टी असते आणि एकच ती पाहत असते. त्याला मोराची दृष्टी असून चालणार नाही, हे ते सांगतात. अज्ञान म्हणजे काय? हे नुसते 3 शब्दात सांगितलं की ज्ञान नव्हे ते अज्ञान. ज्ञान नव्हे ते अज्ञान कसं असतं आणि हे तुम्हाला कसं धरून ठेवतो, त्यातून सुटलं पाहिजे म्हणून हे वर्णन आहे. इथे ज्ञानेश्वरांना आपल्या वाग्विलासाचा अभिमान नाही, हे मी पुन्हा पुन्हा का सांगतो? कारण पुन्हा पुन्हा आमच्या कानावरती घातलं जातं की काय सोस आहे या अलंकाराचा, आणि आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा सांगतो, हा हे बोलण्याचा तुम्हाला सोस का? या बाबतीत मी थोडासा वादाला उभा राहणारा माणूस, म्हणजे वादात न पडणारा माणूस, पण ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असा आरोप केला की अजून असा सात्विक राग येतो. तेवी अध्यात्मज्ञानी जया, अनोळख धनंजया. हे सगळे एवढे शिकलेले, पण अध्यात्मज्ञानाच्या बाबतीत हे अनोळखी असतात. तया ज्ञानार्थू लेखाव्या विशो काही, तैसे मागील हे पद बोलले तेची होय. हे भगवानांनी सांगितलं की ज्ञानाच्या विरुद्ध जे, तीच मी सांगतो आहे. याच्यापेक्षा जास्त मी काही सांगत नाही, असं म्हणून त्यांनी स्पष्ट म्हटलंय. म्हणून या वाहणी या शैलीमध्ये मी बोलतोय की उफराटी ज्ञानपदे, ज्ञानाची पदे उलटी करून मी तुमच्या पुढे मांडतो आहे भगवंताच्या आधारे. मग ज्ञान सांगितलं. क्षेत्रज्ञ हा कसा ज्ञान घेतो, अज्ञान कसं नसावं ते सांगितलं. तेव्हा ज्ञानासापेक्ष अज्ञान, अज्ञान सापेक्ष ज्ञान. तेव्हा हे ज्ञान नसलं तर ते अज्ञान असू शकत नाही. हे अज्ञान नसलं तर ते ज्ञान असू शकत नाही. असले तर दोन्ही असू शकतात. अगदी तम प्रकाशवत ते पाहिजेत असं नाही. तम नाही म्हणजे प्रकाश आहे, आणि प्रकाश नाही म्हणजे तम आहे. इतके परस्पर विरोधी ते नसतात, एकमेकात मिसळतात. याच्या पलीकडचं जे आहे ते ज्ञेय, ते जाणून घेण्यासारखं आहे. त्याचं वर्णन मग 12व्या श्लोकापासून सुरू होतं. ज्ञेयम यत्तत् प्रवक्ष्यामि. ते जे जाणण्यासारखं आहे ते मी तुला आता सांगतो. यज्ञात्वा, जे समजलं असता, अमृतम अश्नुते, तुला अमृताचा लाभ होईल असं मी तुला सांगतो. अनादिमत परमं ब्रह्म, ते ब्रह्मच आहे, अनादि आहे, परम सर्वांच्या पलीकडचं आहे, म्हणजे अनंत ते आहे. अनादि अनंत असं जे ब्रह्म आहे ते कसं आहे? सत आणि असत. ते आहे म्हटलं तर आहे, नाही म्हटलं तर नाही. आता ही सुरुवात झाली या भाषेला. या भाषेला सुरुवात झाली की समजावं, आपल्या ज्ञानकक्षेच्या पलीकडे आपण गेलो. ज्ञानकक्षेच्या पलीकडे जाताना आपल्या ज्ञानकक्षेचं वर्णन करणारी, व्यवस्था करणारी आपली भाषा अपुरी पडते. म्हणून आपल्या भाषेतच, आपल्या भाषेक पलीकडील सांगताना अशा तऱ्हेची विधानं करत जावी लागतात, जी आपल्याला व्यंजनेनं पकडावी लागतात, ध्वनीनं पकडायला लागतात. वर्णन पाहता तरी ज्ञेयायसे म्हणणे, वस्तू ते येण्याची कारणे, जे ज्ञाना वाचून कवणे, उपाय न ये. का बरे याला ज्ञेय म्हटले? ज्ञेय म्हणजे जाणणं, बुद्धीने जाणणं. ही बुद्धी म्हणजे आपली व्यावहारिक बुद्धी नव्हे, जे केवळ ज्ञानानेच कळतं, म्हणून त्याला ज्ञेयच म्हणावं लागतं. असं ते ज्ञेय आहे. इतर कशानंही ते कळत नाही, इंद्रियांनी कळत नाही, कशानं कळत नाही. मनाच्या अंतिम ज्या शक्ती असतात त्यानंच ते कळतं. ते जाणतील यासाठी संसारा काढून या काठी, जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या. नित्यानंदाची गाठ पडावी म्हणून संसाराच्या आपण मर्यादेतून बाहेर पडतो.
तर ज्ञेय गायसे आदिजयानसे परब्रह्म आपेसे नाम जया. त्याला आम्ही परब्रह्म असं नाव दिलेलं आहे, स्वच्छ सांगितलंय. त्याला नाव नाही, पण आम्ही त्याला ओळखीसाठी नाव दिलं. आणि हे नाव इतकं ओळखीचं झालंय की आम्ही हाक मारली की ते ऊ देतं. हाक मारणारे ज्ञानेश्वर पाहिजेत. आपण कितीही आरडाओरडा केला तरी कोणी येणार नाही, म्हणून आम्ही त्याला हे नाव दिलेलं आहे असं ते सांगतात. जे नाही म्हणू जाईजे का बरं ते ओ देतात असं ते म्हणतात. आम्ही जर नाही म्हटलं तर अरे मी आहे असं ते म्हणतात. अरे तू आहेस म्हटलं, अरे मी नाही रे असा लपंडा आमच्याशी ते खेळतात. आता ज्ञानेश्वर कुठं, कोणाशी, कसा लपंडाव खेळतात हे जाणून घ्या. म्हणजे ज्ञानेश्वरी आपली झाली. जाणायचं आहे आपल्या बुद्धीनं. अनुभवाचा प्रांत अनेक वर्षांनी जन्माला येणार आहे, पण जाणून घ्यायला काय हरकत आहे. त्यामुळं ते ज्ञेय गायसे आदिजयानसे परब्रह्मापेशे नाम जया. रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती. हे ध्यानात घ्या की आपली ज्ञान प्रक्रिया ही नेहमीच त्रिपुटीची असते. म्हणजे मी पाहणारा, द्रष्टा, जे मी पाहतो ते दृश्य, आणि दृश्य आणि द्रष्टा यांचा संबंध आल्यानंतर जे मला समजतं त्याचं नाव दर्शन. तेव्हा दृश्य, द्रष्टा आणि त्याचं होणारं ज्ञानदर्शन असा आपला अनुभव हा 3 फुटांचा असतो, म्हणून याला त्रिपुटी म्हणतात. आता इथं काय आहे, इथं तर दुसरा कोणी नाहीच. तोच जर आहे तर पाहणारा कोण, कुणाला पाहणार. पाहिलं काय त्याने, काहीच नाही. तो जर एकटा आहे तर तो कुणाचा द्रष्टा होऊ शकत नाही. पण दर्शनाला काही तिथं नाही. मग दर्शनाला तो नाही आणि तो तर आहे, तर त्याचं ज्ञान हे काय आहे हे सिद्ध. ज्ञान हे सिद्ध रूपात असते. हे कुणी जन्माला घातलेलं नाही, म्हणून ते अनादी. ते कधी संपत नाही, म्हणून ते अनंत. ते कुणीही बाहेरचा येऊन निर्माण करत नाही, म्हणून ते कार्य नव्हे. म्हणजे त्याला कारण नाही. तेव्हा कार्य कारण भावा व्यतिरिक्त सिद्ध स्वरूपात स्वयंभूत असलेलं असं जे ज्ञान, ज्ञानमात्र चित्त ते हे आहे. हे समजून घ्यायचं आहे. ज्ञेय ते आहे, म्हणून त्याला रूप नाही, वर्ण नाही, व्यक्ती नाही, म्हणून आकार नाही, जे दृश्य नाही तिचं द्रष्टा नाही. तरी कवणे कैसे याथी म्हणावे पा. मग ते आहे असं का बरं म्हणायचं, हा अर्जुनाचा प्रश्न. आपल्या मनातलं सगळं अर्जुन असं बोलत राहतात, आणि मग काही नाहीच तर मग काय, आपली वाणीच थांबते. ते आहे, अभाव नाही, काहीच नाही असं नाही. ते जे आहे ते सांगण्यासारखं नाही, कारण ते सांगायला कोणी दुसरा नसतो, ऐकायला कोणी तिसरा नसतो. ते ऐकलेलं सांगायला रिपोर्टवर कोणी चौथा नसतो. हे काही नसतं, हे असतं. स्पंदन पावत असतं, स्वतः उत्स्फूर्त ते होत असतं. ते ज्ञानस्वरूप असतं, ते आनंद स्वरूप असतं. ते असणं, सदैव असणं हेच त्याचं असणं, कधीही नसणं हेच त्याचं असणं. अशा भाषेमध्ये आपल्याला बोलावं लागतं. म्हणून आणि साचच जरी नाही तरी मधादी कोणे ठाई पूर्त कैसे काही तेने विनासे. मग ही सृष्टी कशी निर्माण झाली, म्हणजे हे क्षेत्र जन्माला आलं कसं, आपला संदर्भ त्या क्षेत्राची आहे. हे सगळं क्षेत्र, ही सृष्टी उपस्थित झाली कशी. उपस्थित झालेली सृष्टी जाणणारा तो जीवात्मा, तो आला कुठून, त्याचं ज्ञान आणि अज्ञान हे संदर्भ आले कुठून, असे जर प्रश्न असतील तर ते म्हणतात जैसी भांड घट शरावी तदाकार असे पृथ्वी तैसे सर्व होऊन ह्या सर्वी असे जे वस्तू. जितकी मी वेगळी रूप घेतो तितका मी तुम्हाला वेगवेगळ्या रूपात दिसतो, पण मी वेगळा होत नाही. काही वेगळा न होता सर्व होऊन मी राहिलो आहे. अशा तऱ्हेची भाषा चांगदेव 65 आहे, अमृतानुभवात आहे. फार काय आपल्या साध्या हरिपाठाच्या अभंगात सुद्धा आहे. तेव्हा सर्वत्र हे तत्वज्ञान येतं. ते ज्ञेय आहे, ते समजून घ्यावे. त्याचं वर्णन त्याने तपशीलवार पुढे केलेलं आहे. तिथं तुम्हाला पुरुषसूक्ताची आठवण होईल. पुरुषसूक्तामध्ये सहस्र शीर्ष आहे. सर्वतः पाणिपादम तत् सर्वतोक्षी शिरोमुखम सर्वतः श्रुतिमुलोके सर्व आवृत्य तिष्ठती.
ते जे मूळ आहे त्याला सर्वत्र पाय आहेत, सर्वत्र हात आहेत, सर्वत्र डोळे आहेत, सर्वत्र जो क्रिया करत राहतो, म्हणून त्याला ज्ञानेश्वरांनी वर्णन करताना असं म्हटलंय की तो विश्वभाऊ आहे. जी जी क्रिया या सृष्टीत होते ती सर्व क्रिया तोच करत असतो. मग ते मानवाच्या हाताने होत असेल, कुत्र्याच्या पायाने होत असेल किंवा आणखी कोणाच्या हाताने होत असेल, वारा हलत असेल, त्यामुळे झाडाची पानं डोलत असतील, तेव्हा ही सगळी क्रिया तो करतो. जी पाहण्याची क्रिया आहे ती त्याच्या नेत्राने होते. सूर्याला प्रत्यक्ष डोळे नाही, पण सूर्य संबंध विश्व पाहतो, म्हणून त्याला आपण विश्वचक्षु असं म्हणतो. तो विश्वाचा चक्षु आहे. तसा हा विश्वाचा बाहू आहे, हा विश्वचक्षु आहे, विश्वपाद आहे, विश्वाचे पाय तो आहे, विश्व श्रुती आहे, त्याला सगळं ऐकू येतं किंवा ऐकू आणण्याची शक्ती आहे आणि ऐकून घेण्याची शक्ती दोन्ही निर्माण करणारा आणि स्वीकार करणारा असा तो आहे. म्हणजे आपल्या सर्व क्रियांच्या मागे प्रेरणा त्याची आहे, सर्व कृती स्वीकारण्याची शक्ती त्याच्यामध्ये. असा हा अनंत म्हणजे पाणीपाद, पाणी हात, पाद म्हणजे पाय असलेला असा हा पुरुष आहे. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतचैव निर्गुणम गुणभोक्तृच. हा इंद्रियाच्या रूपानं इथं प्रकटतो. सृष्टी हे त्याचं इंद्रिय आहे. संबंध सृष्टी हा त्याचा देह आहे. या देहामध्ये तो राहतो, या देहामध्ये तो क्रिया करतो, देह शेवटी विसर्जित करतो. हे सगळं त्याच्या ठिकाणी आहे, हे तुम्ही समजून घ्या. दृष्टांत पहा कसे दिले. तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश दैसे पटी पटी होऊन असे तंतू देवी. वस्त्र आहे, ते वस्त्र आपल्याला दिसतं, पण ते आपण त्याचा विच्छेद करत गेलो तर काय दिसतं, तर सूत असतं. त्या सुताचंच, त्या लहानच्या दोऱ्याचं हळूहळू विणून ते वस्त्र जसं होतं तसं हे आहे. एक एक वस्तू तुम्ही वेगवेगळी करता, खरं तर सगळी ती एक ब्रह्मवस्तूच आहे. उदक होऊन तो कसा राहतो, उदक होऊन उदकी रसू जैसा अवलोकी दीपपणे दीपकी तेज जैसे. दिव्यात तेज रूपाने राहतो, पाण्यात रसू रूपाने राहतो, वगैरे वगैरे. ही मूलतत्व या सृष्टीतल्या पंचमहाभूतामध्ये येतात. त्या पंचमहाभूतांचा आपला देह असतो. सृष्टीचा देह हाही पंचमहाभूतात्मक असतो. हे पंचमहाभूत त्या पंचमहाभूताला जाऊन भेटतं आणि ही दोन्ही महा झालेली भूत त्या महानतेत विलीन होतात. ती प्रक्रिया यानंतर त्यांनी उलगडून दाखवलेली आहे आणि म्हटलंय, मग असं आकारामध्ये मी राहतच नाही. तुम्ही आकार पाहता, मी आकारात नसतो. साधा दृष्टांत आहे. गुळ आहे, गुळाची ढीप केली म्हणजे त्या गुळाला आकार दिला. म्हणजे त्याच्या गोडपणाला आकार दिला का तुम्ही? गोडपणाला जर आकार दिला तर ती ढेप फुडल्यानंतर ती गोडी फुटली पाहिजे, तसं होत नाही. एक लहानसा गुळाचा कण जरी घेतला तरी गोडीला तुम्ही आकार देऊ शकत नाही. तेव्हा माझं जे मूलतत्व आहे त्याला तुम्ही आकार देऊ शकत नाही. माझं मूलतत्व त्याच्या अधिष्ठानावरून जेव्हा खाली येतं, ते खाली येणं म्हणजे तुमचं क्षेत्रज्ञ या प्रांतात येणं. त्याच्या पलीकडचा तो आहे. या प्रांतात आल्याबरोबर मग मी देह धारण करतो, मला गुण येतात, मग सगळं आलं. इथल्या तुमच्या उपाधी आल्या, तुमच्या उपाधीबरोबर येणारे गुण आले, येणारे दोष आले, त्याचे परिणाम आले, ते भोगणं आलं, भोगून निस्तरणं आलं, हे सगळं आलं. तुम्ही मला एक पायरी खाली आणलं की बिघडलं माझं. पण तो म्हणतो तुमचं बिघडलं, माझं नाही. कारण तुम्ही मला खाली आणता, मी खाली येतच नाही. मी सर्वत्र पहिल्यापासूनच आहे. हे खालीवर हे काय प्रकरण आहे? मी सर्वत्र आहे. तुम्हीच तुमच्या कल्पनेनं मला वर नेऊन ठेवता, मला खाली आणता, मला मारता, मला जिवंत करता. तेव्हा हे सगळे हे तुमच्याच कल्पनेचे खेळ आहेत. तेव्हा ते तुम्ही समजून घ्या आणि मग माया प्रकरण येतं. आपण हळूहळू तिकडे जाऊ. तेव्हा बहिरंतश्च भूतानां
भूताच्या बाहेर आणि आत अचरम चरेवच, ते चर असेल, अचर असेल, सूक्ष्मात लहान असेल, मी अव्यक्त रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये तिथे असतो. दूरस्थम अंतिकेच, मी दूर आहे, मी जवळ आहे असा तुम्ही जाणून घ्या. तुम्ही मला पर म्हणता, तुमच्या क्षेत्राच्या बाहेर तुम्ही मला ठेवता. तुमचं क्षेत्र हा कल्पनेचा खेळ आहे. अविभक्तम च भूतेषु, ही सर्व भूतसृष्टी निर्माण झाली. प्रत्येकानं आपला आकार वेगळा घेतला, आपलं नाव वेगळं घेतलं, आपली क्रिया वेगळी घेतली, आपले गुणधर्म वेगळे घेतले. त्याचे परिणाम वेगवेगळे तो करताय. हे सगळं करता म्हणजे विभक्त करता, फोडता, तुकडे करता, तुकडे माझे करता. माझे तुकडे होणार कसे? सागरावर खूप तलवारी मारल्या, काय होणार आहे सागराचं? तसा हा सागर आहे त्या ऊर्जेचा. ती ऊर्जा तुम्ही तोडू शकत नाही. म्हणून अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम, तसा मी आहे. तुमची धारणा माझ्यामुळे होते, तुमचं पोषण माझ्यामुळे होतं, तुमचा जन्म माझ्यामुळे होतो. एवढंच नव्हे तर तुम्हाला मी माझ्यातच सामावून घेतो. तुमचा मृत्यूही माझ्यातच आहे, कारण तुमचा मृत्यू होत नाही, तुमचा जन्म होत नाही. होतो तो तुमच्या देहाचा मृत्यू. जन्म होतो तुमच्या देहाचा, तुमच्या आकृतीचा. पंचमहाभूतात्मक अशा स्थूल देहाचा होतो. लिंगदेह किंवा सूक्ष्मदेह हा सुद्धा तसा मरत नाही. तो या जन्माचे सगळे संस्कार घेऊन पुढच्या जन्माकडे जात असतो. म्हणून त्यांनी सांगितलं, तुमचा जन्मदाता तुम्हाला आतमध्ये सामावून घेणार म्हणजे मृत्यूदाता, तुम्हाला धारण करणारा, पोषण करणारा असा सगळा मी आहे. क्षीरसागराची गोडी माझी बहु थडीये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण दे का. मोठं उपरंडून वर्णन केले. नंतर 10-12 ओव्या मी पहिली फक्त ओवी वाचली. दुधाचा सागर आहे तो फक्त मध्यभागी गेल्यानंतर जिथं खोल आहे तिथंच गेल्यानंतर दुधाची गोडी देतो. आणि अलीकडं जसं यावं तशी याची गोडी कमी कमी होत जाते का? अरे कुठेही त्या क्षीरसागरात तुम्ही जा, तो क्षीरसागरच. तसा मी, ते लहानचं कुत्र असो व तो महान ऋषी असो, दोन्ही मला सारखेच आहेत, कारण दोन्ही ठिकाणचं तत्व मीच आहे. तुम्हाला भास ते होतात, वर्णन ते खूप केलेलं आहे. त्याला शून्य असं म्हटले, महाशून्य असं म्हटले. आणि मग सगळ्यात महत्त्वाचे उद्गार ते 17व्या श्लोकात येतात. ज्योतिषामपि तज्ज्योतिर् तमसा परमुच्यते, ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य तिष्ठितम. हा सर्वात श्रेष्ठ सूर्याला नमस्कार करतो. त्याच्या पलीकडे तेजस तत्व नाही, त्याच्या पलीकडे प्रकाश तत्व नाही. तो सर्व ज्ञाता आहे. निरपेक्ष ज्ञान त्याला होतं, कारण त्याला रात्र पाहता येत नाही, दिवस पाहता येत नाही, त्याला काही पाहताच येत नाही. तो सर्वांना पाहायला लावतो वगैरे वगैरे. आपलं हे सर्वात श्रेष्ठ उपमान सूर्य आहे. या सूर्याचं तेज कुणी दिलं हा प्रश्न त्यानं टाकला. याला तेजस्वी कुणी केलं? त्याला मी तेजस्वी केले. या सर्व तारका आहेत. तेजस्वी कुणी केल्या? मी केलेले आहे. ज्योतिषाम ज्योती, तुमचं हे जे तेज आहे सर्वश्रेष्ठ उपमान म्हणून ठरलेलं, त्या तेजाची धारणा करणारा मुळात मी आहे. मी इथं उपनिषदातला एक भाग वाचतो. न तत्र सूर्यो भाती, मी जिथं आहे ते ब्रह्म असं सांगतं की जिथं तिथं मी आहे. आता तो सर्वत्र आहे, पण आपल्याला सर्वत्र तो जाणवत नाही. जिथं तुम्हाला मी आहे असं जाणवेल त्या क्षणी तो बोध झाल्याबरोबर तुम्हाला काय दिसेल? न तत्र सूर्यो भाती, तिथं सूर्यप्रकाश असू शकत नाही, कारण सूर्याहून प्रकाशमान तिथं काहीतरी असतं. दिवसा तुम्ही अगदी भले मोठे दिवे लावून ठेवले उन्हामध्ये, त्याचं अस्तित्वही कळत नाही, कारण त्याच्यापेक्षा प्रचंड सूर्य तेजाळत असतो. तसं तिथं तेजस्वी असे गोल आहेत. न तत्र सूर्यो भाती, तिथं सूर्य प्रकाशू शकत नाही. चंद्र तर नव्हेच, तारकांचं नावच घेऊ नका आणि लहान लहान ज्योती बोलूच नका. असं काहीतरी तिथं आहे. तमेव भातम, ते एकदा प्रकाशू लागलं की अनुभवाती सर्वम, ही सर्व गोष्ट प्रकाशमान होऊ लागतात. सूर्य
प्रकाशमान होतो, त्यामुळे चंद्र प्रकाशमान होतो, नंतर नक्षत्र प्रकाशमान होतात, सृष्टी प्रकाशमान होते, आपली अंतःसृष्टी प्रकाशमान होते, आपल्या नेत्राला दिसू लागतं. अंधारात आपल्याला काही दिसत नाही. सूर्याच्या पुढे मेघ आला तर सूर्य दिसत नाही. सूर्याला त्याचं काही नाही. तो म्हणतो, अरे तुला मेघ दिसतो, मी दिसत नाही. तो मेघ कुणामुळे दिसतो? माझ्यामुळे दिसतो. अमावस्येच्या रात्री तुला आलेले मेघ दिसतात का? जो मेघ मला झाकतो असं म्हणतोस, त्या मेघाला दाखवतो कोण? असे ते प्रश्न असतात. म्हणून त्याने असं म्हटलंय की तमेव भांतम. तो एकदा प्रकाशू लागला की अनुभवाती सर्वम तस्य भाषा सर्व इदम विभाती. त्याच्या प्रकाशामुळे हे सगळं प्रकाशमान होतं. ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचं हे मूळ सूत्र आहे, हे मध्यवर्ती केंद्र आहे. चिद्विलासवाद याचा नेहमी आम्ही उपयोग करतो. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवातले चक्क हे शब्द वापरलेले आहेत. यश भाषा सर्व इदम विभाती हे शब्द आलेले आहेत. म्हणून हा संबंध सृष्टीचा जो विलास आहे त्या चित्तचा विलास आहे. सृष्टी तुम्हाला नाकारता येणार नाही, आहे तशी स्वीकारता येणार नाही. आहे या सृष्टीत तेच पहा, म्हणजे तुम्ही मला पाहिलं तेव्हा सृष्टी बाजूला सारायची आणि मला अनुभवायचं असं हे प्रकरण नाही. मग 14व्या अध्यायात पाहू. म्हणून ज्योतिषामी तज्ज्योती हे तिथे येऊन गेलं. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः. अशा तऱ्हेनं मी तुला क्षेत्र म्हणजे काय हे सांगितलं, क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे सांगितलं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं, त्याला सापेक्ष अज्ञान काय हे सांगितलं आणि खरं अंतिम जाणून घ्यायचं जे ज्ञेय आहे ते तुला सांगितलं. हे सगळं तुला मी समासतः म्हणजे थोडक्यात सांगितलं. आता हे थोडक्यात एवढं जर असेल तर मुळात काय असेल? तेव्हा हे थोडक्यात आपण जे पाहिलेलं आहे, हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं स्वरूप नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी मी 14व्या अध्यायात येतो. 13वा मी इथे सोडून देतो म्हणजे मी कायमचा सोडलेला नाही. उद्या मी तो धरणार आहे, कारण अस्वस्थ उभा करताना तो सगळा भाग आता मी जो सोडतोय तो तिथं जोडता येतो. त्याची सरळ सांधेजोड त्या तिथे होते, कारण इथं कपिल सांख्य मुनीचं प्रकरण आहे, ते मी नंतर घेतो. या ज्ञानाला जोडून काय येतं पहा. 14व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण सांगतात, अरे तुला जे सांगायचं ते सांगून झालं, पण तुझ्या मुद्रेवरती अजून काही आनंद दिसत नाही, पुन्हा सांगू का? ज्ञानेश्वरांच्या कृष्णालाही सांगण्याची उबळ जास्त आहे आणि ह्यालाही ऐकण्याची आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वरांना तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला ज्ञानेश्वरांना ऐकायचं आहे. हे ज्ञानेश्वर ओळखतात आणि पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे, म्हणून परमभूय प्रवक्ष्यामी, पुन्हा एकदा सांगतो असं म्हणून सिद्ध ऋषी मुनी पुन्हा पुन्हा ज्या संबंधी बोलतात तो विषय तुझ्या पुढे ठेवतो. इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य मागता. का बरं तुला मी पुन्हा सांगतो की हे ज्ञान म्हणजे त्या परतत्वाचं ज्ञान तुला झालं की तू मीच होणार आहेस, कारण ऋषी मुनी ते ज्ञान घेऊन माझ्यासारखेच झालेले आहेत. दुसऱ्या श्लोकात त्यांनी असं सांगितलं की ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य मागता. मीच नव्हे, माझ्यासारखे ते झाले, मम सदृश्य ते झाले. अजून अंतर ठेवले म्हणजे चतुर्दशीची चंद्रकला आहे, पौर्णिमेची अजून नाही. पौर्णिमेची होण्यासाठी आणखी काही करावं लागत, ते आपण 15व्या अध्यायात पाहू. तेव्हा इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य मागता स्वर्गे नोपजायन्ते प्रलयेन न व्यथन्ति. त्यांचा जन्मही होत नाही, हे नष्टही होत नाही, पण ते अजून मी झालेले नसतात. मी का झालेले नसतात? कारण याला देह नाही, आकार नाही, त्याला गुण नाही, रूप नाही, त्याला काही नाही. हे अजून त्या क्षेत्राच्या प्रांतात असल्यामुळे त्याला त्या सगळ्या उपाधी असतात. म्हणून साधर्म्य शब्द वापरलेला आहे. त्यांनी सांगितलं की खरं तर ते जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटलेले आहे. कारण किती प्रचंड दिले ते पहा. ज्यावेळी ही सृष्टी जन्माला मी घातली त्याच वेळा हे जर ज्ञानी असतील तर ते जन्माला येत नाहीत.
आणि ते जर जन्मालाच येत नाही तर मरणार कोण? त्यामुळे मृत्यू त्यांनी ते सुटले. तेव्हा सृष्टीच्या जन्माच्या वेळेला पूर्वसंचित घेऊन जे येतात ते जन्माला येतात, ते मरतात. सृष्टी पूर्वसंचित घेऊन येते, म्हणजे एका कल्पाच्या वेळेला मिती लुप्त होते, दुसऱ्या कल्पाच्या वेळेला ती आपल्या सर्व संस्कारासह प्रकट होते. हे आपलं तत्वज्ञान. हे कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, 4,32,00,000 वर्ष इत्यादी. तेव्हा हे एक दिवसाचं रात्रीचं तितकंच आहे. तेव्हा हा जो सृष्टीच्या जन्माच्या वेळचा भाग आहे तो संस्काराचा भाग आहे. त्याच वेळेला हे जन्मच नसल्याने पुन्हा हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटले. माझ्याबरोबरचे माझ्यासारखे झाले तरी सुद्धा हे घडतं. मी असल्यानंतर त्याचं भान नसतं, जन्म मृत्यूचं भान तिथं नसतं, ते पुढं येईल. मग ही सृष्टी जन्मते कशी हा प्रश्न आला. तेव्हा त्यानं असं सांगितलं की ते जे 36 गुण काल आपण जे पाहिले त्यातला मूळ जो आहे तो प्रकृती आहे. त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे आपण. ती प्रकृती जी आहे त्यातून मग मन, बुद्धी, अहंकार जन्माला येतो. मग ते पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय इत्यादी इत्यादी ते सगळं गणित. मूळ काय आहे? मूळ ती प्रकृती आहे. ती प्रकृती कशी आहे? ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम यांनी युक्त ती आहे. आणि सत्व, रज, तम यांच्यामध्ये जी अंतःशक्ती आहे ती निर्मितीची शक्ती आहे. इथून पुढे 14व्या अध्यायामध्ये सत्व, रज, तम यांच्या क्रिया प्रक्रिया दिलेल्या आहेत, त्यांची फलश्रुती दिलेली आहे. त्यामुळे या सृष्टीचं स्वरूप कसं होतं ते सगळं सांगितलेलं आहे. सत्वगुणामधून, रजोगुणामधून आणि तमोगुणामधून निर्माण होणारे प्राणी असे असतात की सत्वगुणातले लोक हे आनंदमय असतात, सुखी असतात, ज्ञानी असतात. त्या सुखाचा आणि ज्ञानाचा त्यांना अहंकार होत असतो, त्यामुळं बाधा झालेली असते त्यांच्या जीवनात. रजोगुणी जे असतात ते प्रचंड क्रिया करत असतात. एवढी ते क्रिया करतात की त्यांना कळत नाही की आपण फार फार मोठी मोठी क्रिया करीत आहोत. विद्युल्लतेसारखं ते धावतात इकडून तिकडं, त्यामुळे ते बांधले जातात. तिथं मग अभिमान वगैरे सगळे गुण येतात. आणि तमोगुण जे आहेत त्यांच्याबाबत ते आळशी असतात, उत्तमपैकी ते आळशी असतात. घर जळत असलं तरी ते पाहतात कसं घर जळते ते, असं वर्णन आहे. निद्रा आणि प्रमाद, चुका हे ते अखंड करतात. याचे परिणाम असे होतात की सत्वगुणी हे काही का असेना त्या गर्वाने थोडं बाधित झालेले असतात. ते पुढच्या जन्मी उत्तम ब्रह्मज्ञानाच्या घरामध्ये जन्माला येतात. रजोगुणी आहेत ते राजर्षीच्या घरामध्ये जातात आणि तमोगुणी पशु, पक्षी, कृमी, कीटक या निम्न योनीमध्ये जातात. ही संबंध वर्णनं याची नंतर केलेली आहेत. यातून मुक्त होता येतं का? यातून मुक्त होता येतं. हे कसं होता येतं? या गुणातीत कसं होता येतं त्याचं वर्णन त्याने नंतर केले. त्रिगुणाच्या पलीकडे जो जातो तो भक्तीनं जातो. पुन्हा लक्षात घ्या, 12व्या अध्यायामध्ये भक्तीचं प्रकरण समाप्त केल्यानंतर पुन्हा भक्तीनंच घडतं. ज्ञानानं येऊ शकाल, योगानं येऊ शकाल असं म्हणत शेवटी भक्तीनंच हे घडतं. ती गुणातीत अवस्था जी आहे त्याचं वर्णन या अध्यायाच्या शेवटी केलेलं आहे. हा गुणातीत पुरुष कसा असतो? हा गुणातीत पुरुष हा उत्तम ज्ञानी जसा आहे, ज्ञानी भक्त जसा आहे, स्थितप्रज्ञ जसा आहे, समप्रज्ञ जसा आहे, त्याची सगळी लक्षणं या गुणातीताच्या सारखीच असतात. भगवद्गीतेमध्ये हे सगळे एकदाच सारखे आहेत. या मार्गाने आले म्हणून हे नाव, त्या मार्गाने आले म्हणून ते नाव, या मार्गाने आले आणखी वेगळं नाव. नावं वेगळी असतील, निष्ठा वेगळ्या असतील, पण यांचं स्वरूप शेवटी सगळं सारखं आहे. योगी असो, ज्ञानी असो, भक्त असो, मुक्त असो, कोणीही असो तो तसाच आहे. त्या गुणातीताचं वर्णन आपण पाहू. मी श्लोक 20वरती आलेलो आहे. हा सगळा भाग तुम्हाला पूर्ण माहितीच आहे, बाकीचा माहितीचा नाही असं नाही, पण त्याचा ज्ञानेश्वरांच्या अंगानं विस्तार मी करत आलो, तो इथे केलेला नाही. तिथं सुंदर दृष्टांत आहे. ज्ञानेश्वर हे एकजात कवी आहेत. इथून तिथून जसं ब्रह्म सर्वत्र सारखं तसं ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीत
त्यांच्यातला कवी सारखा दिसतो. इथं चांगला आणि तिथं वाईट असं प्रकरण तिथे येणार नाही, ते आपण बघू शेवटी. तर गुणातीत हा 20व्या श्लोकापासून येतो. गुणान एतान अतिथ्य तीन, या 3 गुणांच्या पलीकडे जो जातो असा जो देही पुरुष, जो जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त, तो जन्म मृत्यू जरा यातून सुटतो आणि अमृतम अश्नुते, अमृताचं प्राशन करतो. सुरुवातीला ते म्हटलेलं आहे, मी पहिली व्यवस्थी वाचली, अमृताची प्राप्ती कोणाला होते? त्याचा हा गुणातीत भाग, त्या क्षेत्रामधला, त्या क्षेत्रामध्ये राहणारा, क्षेत्र जाणणारा या अमृताची प्राप्ती करून घेतो. किंवा या प्रकृतीनं निर्माण केलेली जी त्रिगुणात्मक सृष्टी आहे त्यातून बाहेर पडतो. तेव्हा त्याचं वर्णन केलंय, कसा सुटतो तो. नळिकेवरून उठिला जैसा शुकशाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठेला तो मी म्हणून. हा दृष्टांत संत वाङ्मयात नेहमी येतो की अशी नळी आहे, एकात एक बसवलेली, ती गरगर फिरते, त्याच्यावरती पोपट बसतो, बसल्याबरोबर त्याच्या ओझ्याने ती फिरल्यानंतर पोपटाला वाटतं अरे मी पडतोय, म्हणून तो आणखीनच घट्ट धरतो. त्याच्या वेगानं तो पुन्हा इथे येतो, पुन्हा फिरतो, जो फिरतो तो घट्ट धरतो. त्याच्या एवढं लक्षात येत नाही की अरे पाय आपण सोडले तर आपण मोकळे होणार आहोत. तेव्हा माया पास हा असा असतो. त्या पोपटानं नळी घट्ट धरावी तसे आपण ह्यात गुंतून जातो. आपल्याला जर एकदा कळलं की हे सुटलं तर आपण पूर्ण सुखी होणार आहे, हे कळणं याचं नाव आत्मबोध. या आत्मबोधामध्ये मग सृष्टी नाही, काही नाही, मायेची उपाधी नाही. आणि पुढे त्यांनी अज्ञानाला माया असं म्हटलेलं आहे 14व्या अध्यायात. तो भाग पुढच्या व्याख्यानात देणार आहे, त्याचा तिथं संबंध आहे. म्हणून ही माया त्याची सुटली की तो मुक्त झाला. नळिकेवरून उठिला जैसा शुकशाखे बैसला, तैसा मूळ अहंते ठेला तो मी म्हणून. अगा अज्ञानाच्या निदा जो घोरतो होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. तो एकदा स्वस्वरूपाने जागा झाला की तो सुटला. असा हा गुणातीत झालेला पुरुष आहे. तो सुटलेल्या अवस्थेमध्ये आपणापुढे येतो. देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा, तो बंद झाला, देहाभिमान बंद झाला. आणि मग जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे, कान विजेची सागरे वडवा नळू. मग त्याचा देह, त्यात हा देह असूनही तो कसा होतो की जसा काचेच्या भांड्यामध्ये दिवा ठेवावा, तो सर्व प्रकाशाने भरून जावा. तो नुसता स्वतः भरून जातो असं नाही, तो प्रकाश आसमंतात भरून जातो. तसा तो त्याच्या घटामध्ये, देहामध्ये असलेली आत्मज्योती प्रकाशित होते, देह कांतिमान होतो, सृष्टी त्याच्या भोवतीची कांतिमान होते. तो गुणातीत झाला. आत्मज्योती प्रज्वलित झाल्यानंतर वर्णन पुन्हा असं केलेलं आहे, अशा तऱ्हेनं आत्मबोध झालेला पुन्हा तो खालच्या पदवीवरती येत नाही. का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळवून जाय आकाशा, माघारा कमळ कोसा न येजितो. कमळाचं फूल फुललंय सुगंधानी, त्याचा सुगंध बाहेर दरवळतोय, सर्वत्र सुगंध पसरलाय. ते कमळ इथं जे होतं ते सर्वत्र भरून राहील, पण त्या सुगंधाला असं वाटत नाही की अरे ते माझं वसतिस्थान गेलं, कुठे गेलं कमळ नावाचं, येऊन त्याला परत राहावं. पुन्हा तो सुगंध परत येत नाही, तो सर्वांचा मुक्त झाला. असा हा गुणातीत. ते 3 गुण शोधत त्या देहात पुन्हा राहायला येत नाही. ते 3 गुण वेगळे जरी असले तरी ते एकत्र राहतात. सत्वाचं प्रमाण जास्त असलं की त्याला सात्विक म्हणतो, रजाचं असलं की त्याला राजस म्हणतो, तमाचं असलं की त्याला तामस म्हणतो. हे तिन्ही असताना प्रत्येकाच्या ठिकाणी प्रमाणं वेगळी असतात. यातलं काहीही तो शोधत परत येत नाही. तो मुक्त म्हणजे मुक्त झाला. गुणातीत हा अखंड गुणातीत होतो. उदासीन, तो उदासीन असतो. उदासीन म्हणजे कशातही काळजीपूर्वक तो भाग घेत नाही. उदासीन याचा अर्थ दुःखी, कष्टी, खिन्न, दैन्य असं नव्हे. तो तटस्थतेने पाहत असतो, साक्षी, तसा तो राहत असतो आनंदी. उदासीन अवदासीनो गुणेर्योन विचाल्यते. या सृष्टीतल्या कोणत्याही गुणानं, मग तो सत्वगुण असो,
तमोगुण असो रजगुण असो न विचारलं ते तो ढळत नाही, गुणावर्तनते. कारण तो असं ओळखतो की हा करणारा मी आत्मा नव्हे. हे सगळं जे घडतं आहे ते प्रकृती आपल्या गुणामुळे करते आहे, ती करते आहे. माझा संबंध काय? प्रकृती सगळं करतं आहे, मी साक्षी आहे असा तो साक्षी राहतो. गुणात असूनही तो साक्षी राहतो, म्हणजे प्रपंचात असूनही प्रपंचाच्या बाहेर तो राहतो. कमळाच्या दलावरील पाण्याचा थेंब जसा असतो तसा असा तो पुरुष राहतो. त्याचं अतिशय विस्तारानं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. आकाशात चंद्र आल्याबरोबर सागराला भरती आली. चंद्रकांत मणी पाजरू लागला. ती कुमुदिनी होती, ती उमलगली. इतक्या सगळ्या क्रिया पृथ्वीवरती सुरू झाल्या. चंद्राचं वर्णन केलंय त्यांनी. चंद्रू तो उगा, तो आपल्या जागच्या जागी उगा. आता उगाच काय वर्णन करणार तुम्ही? उगा अवस्था ध्यानात आणा. तो हे सगळं पाहतोय आणि पाहून तो तटस्थ आहे. तसा हा गुणातीत असतो. मायेचा हा खेळ आहे, प्रकृतीचा खेळ आहे, त्रिगुणात्मक हा खेळ आहे. त्याच्या पलीकडचा तो तटस्थतेनं पाहतो, कारण तो ब्रह्मसदृश झालेला आहे. ब्रह्मभावाय कल्पते असं म्हटलेलं आहे. तो ब्रह्माच्या अवस्थेच्या जवळ गेला, ब्रह्माच्या अवस्थेच्या योग्यतेचा झाला. अजून ब्रह्म झालेलं नाही, कारण क्षेत्र या प्रांताच्या पलीकडे गेला की तो झाला. पलीकडे गेला म्हणजे तो बोध झाला, म्हणजे तो तिथं जातो. असं या 14व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे. आणि या गुणातीत व्यक्तीचं वर्णन करून हा अध्याय इथं थांबवतो. शांती शांती शांती.